ना पयलीं सुवातेर बाब फेर्दीन रिबेलो जो एक प्राउड कुंकोळकार आनी आदले चीफ जस्टीस ऑफ अलाहाबाद हायकोर्ट आनीक पयलीं सुवातेर तेका हांव गोंयकाराच्या नांवान देव बरें करूं म्हणटा. आज तो मुखार सरला आनी एक सिटीजन चार्टर जे 10 पॉयंट जे म्हाका दिसता कालच्या दिसाक ज्या दिसाक गोंयच्या उत्तर गोंयचो लोक, दक्षिण गोंयचो लोक आनीक पुराय गोंयचो लोक जो आख्खे देशभर आनी भायले जाग्यारूय आहाय तेमी हो मोग येवकार केला की इनफ इज इनफ. आनीक आज ह्या सरकाराची पॉलिसी खास करून भारतीय जनता पार्टीची विथ एनवायरमेंटल इश्यूज जे 10 पॉयंट तेमी घेतलेले आहा की द सेक्शन 39A 17(2) इलिगल हिल कटिंग्स, गोंयची कॅरिंग कॅपेसिटी हेजी स्टडी जावपाक जाय, कसिनो should be all be taken away. All these demands are the sentiments of the people of Goa. आज हेजेर खूप चर्चाय आमी विधानसभेन केले ज्या पद्दतीन आज there is a sale of Goa. Goa is being sold on a platter to people from outside the state. आणि कॅरिंग कॅपेसिटी नासतना आज जे हाल जाता गोंयकाराचे, खास करून उदकाचे त्रास जाता, रस्त्याचे त्रास जाता, लायटीचो सारको लोड मेळना. सो ऑल दीज इश्यूज when basic amenities people of Goa have to suffer at what cost. आणि आमकां हे इन्फ्रास्ट्रक्चर जेन्ना आज टाउनशिप्स येता, मेगा प्रोजेक्ट येता, टुडे ऑल दीज आर टू डिस्ट्रॉय आवर एनवायरमेंट, टू डिस्ट्रॉय आवर आयडेंटिटी. So we welcome this step taken by Ferdinand Rebel Bab and जे मुखार पावल तेमी घेतलेले आसा. दिस इज एन अपॉलिटिकल मुवमेंट आनी असलोच मुवमेंट म्हाका दिसता गोवा बचाव अभियानान केल्लो त्या वेळार रिजनल प्लॅन नाका म्हणून स्क्रॅप करचो म्हणून आनी त्या वेळार काँग्रेसाच्या सरकारान ते केलेले. आज सद्या जे उलो आज बाब फेर्दीन रिबेलांनी आमच्या सगळ्या गोंयकारान मारलेलो आसा आमचे पर्यावरण राखपाक, दिस इज अ वेलकम स्टेप एंड वी वील स्टँड बाय वॉट एवर डिसिजन्स आर टेकन बाय देम एंड वी वील, ऑल्दो वी बिलीव वी आर द काँग्रेस पार्टी, वी आर अ पॉलिटिकल पार्टी, वी वील सपोर्ट दिस मुवमेंट इन वॉट एवर वे, वॉट एवर कॉल हॅज बीन गिवन. आणि आयज एक सरकारांतलो सपोर्टींग आमदार जितानूय आरोप केला की थंय पेडण्या भरपूर कन्वर्जन जाला. सो हें कशें पळयता, कारण सरकाराक सपोर्ट करपी आमदारूय आरोप लावपाक लागला बीजेपीचेर. हे 100% सरकारान तेजेर म्हाका दिसता एक दखल घेवपाक जाय. गोंयची कॅरिंग कॅपेसिटी आज जेन्ना आमी हे सगळे जागे जावं हिल्स, NDZ, स्लोप हे जरी तर आमी सगळे कन्वर्ट करपाक लागले जाल्यार आमचो फुडार कितें. आनी खास करून गोंयकारां कडेन, पेडणेकारां कडेन, आरंबोलच्या लोकां कडेन, कारंबोलीच्या लोकां कडेन हे अफोर्ड करपाक जाता काय कितें. हे हावजींग प्रोजेक्ट, एक स्विमींग पूल, इतले 1000 लिटराचे उदक सारखे 2 वर पासून थिंगा थोडे जाग्यार मेळटा. सो इट इज अ वेलकम स्टेप. यू कॅन सी द बिगिनींग ऑफ द एंड ऑफ दिस BJP has already started. You can see with their faulty policies, with their faulty administration, the way today Goa has been turned into basically a crisis has been happening. And this crisis is happening headed by this double engine sarkar, and the people in 27 will give them a befitting reply. जे दुसरे पक्षांतल्यान आहाय तेमी म्हाका दिसता they have also realized, and I believe this is the time. Today we have to stand as गोंयकार. पार्टी म्हणटाय ते हांव सदांच म्हणटा सेकंडरी. गोंयकारांक जे पड सपोर्ट करपाक सोदता, जे गोंयकाराच्या हितांत आसा तेच प्रोजेक्ट दिवपाक जाय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट जावपाक जाय. डेव्हलपमेंटाच्या नांवान करप्शन, डेव्हलपमेंटाच्या नांवान हे जे दुसरे भाशे लूप होल काडून हे जे पड कन्वर्जन जाला, दिस नीड्स टू स्टॉप, and we need to adhere by the directions of the high courts and the Supreme Court.